ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। पाणलोट प्रकल्पांतर्गत किनवट तालुक्यात राबवण्यात येत असलेल्या शेती निगडित नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नुकताच पाहणी दौरा केलाय। या दौऱ्यात त्यांनी पिंपरफोडी येथील शेतकरी अभिजित जमादार यांच्या एकात्मिक पीक पद्धती व शेवगा शेतीला भेट देऊन त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले। अभिजित जमादार यांच्या शेतीमुळे तालुक्यातील इतर शेतकऱ्यांनीही प्रेरणा घेऊन शेवगा शेतीचे क्षेत्र वाढवावे अशी अपेक्षा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी व्यक्त केली आहे। यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बोधडी खुर्द येथील शेतकरी लक्ष्मीकांत मुंडे व तिरुपती फड यांचे नैसर्गिक सेंद्रिय भाजीपाला, खजूर, चिक्कू व फळबाग शेतीची पाहणी केली आहे। शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी निसर्ग संवर्धनास पूरक आणि खर्चात बचत करणाऱ्या सेंद्रिय शेतीचा व्यापक अवलंब करण्याचे मार्गदर्शन केले। या प्रसंगी किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी झेनितचंद्र दोंतुल्ला, सहाय्यक गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड, विस्तार अधिकारी कैलास गायकवाड, वसंत वाघमारे, नोडल अधिकारी चेतन जाधव, प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे, आकांक्षित तालुका समन्वयक पांडुरंग मामिडवार, वनपाल कैलास बडोरे, वन विभागातील अधिकारी व कर्मचारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सुमेध थोरात, उकंडराव पवार, निशा मोरे, तांत्रिक अधिकारी श्रीकांत जाधव यांच्यासह राष्ट्र विकास संस्थेचे प्रकल्प प्रमुख गंगाधर घ्यार, ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी शिवाजी जाधव, ग्रामस्तरीय विभागांचे अधिकारी कर्मचारी व नरेगा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या दौऱ्यामध्ये आपली थाराला भेट झाल्यानंतर आपण जमादार जे आहेत त्यांच्या बोधडीच्या शेताला भेट दिली आणि त्यामध्ये आपण बघितलं की त्यांनी स्वतःच एक मोठा रिचार्ज शाफ्ट केलेला त्यांच्या शेतामध्ये आणि त्याचे रिझल्ट तर त्यांनी बघितले तर हा पाण्याच्या बाबतीत थोडासा दुष्काळप्रवण भाग आहे आणि त्यांना 5 फुटावरच पाणी लागलं त्यांच्या विहिरीमध्ये। ते रिचार्ज शाफ्टचे फोटो पण आपण घेतलेत। त्यासोबत हा दुसरा भाग यांच्या शेतीला भेट देण्याचं कारण यांनी जे मॉडेल तयार केलेले आपल्या सगळ्या भागामध्ये ते खूप वाखाणण्याजोग आहे। कारण आपल्या भागामध्ये लोक सोयाबीन आणि कापूस वगळता बाकी काय पिकं घेत नाही, तर त्यांनी एक तर शेवगा आणि आंब्याचं आंतरपीक घेतलेलं आहे आणि दक्षिण उत्तर या पद्धतीने लागवड केली। त्यामुळं सूर्यप्रकाश पण आंब्याला सफिशियंट मिळतोय आणि शेवग्याची जी व्हरायटी आहे ओडीसी 3 तर ही व्हरायटी कमी उंचीची व्हरायटी आहे आणि यालाही ते खूप चांगल्या पद्धतीने त्याची निगा राखतायत। त्यांनी ऑलरेडी एक्सपोर्ट करण्याचं त्यांचं नियोजन आहे आणि शेवग्याची आपल्या भागात जास्त फायदा असा आहे की शेवग्याचा कुठलाच पार्ट वेस्ट जात नाही। शेवग्याचे पान आहेत वाळून ड्रायर कडून ते पावडर तयार करतात, ज्याचा आपल्याला माहिती की B12 आहे, कॅल्शियम आहे, खूप रिच न्यूट्रिशनली शेवगा आहे आणि शेवग्याच्या शेंगा पण त्यांना खूप चांगल्या पद्धतीने त्याचा भाव मिळतोय आणि आंतरपीक असल्यामुळे आंबा पण सीझनल ते घेत आहेत। ते हे एक चांगलं मॉडेल त्यांचं आहे। शिवाय वर्मी कंपोस्टचे 12 बेड्स आहेत त्यांच्या जवळजवळ, म्हणजे ते 45 दिवसात 12 टनच्या आसपास खत ते तिथून निघत आहे। ते पण एकदम चांगल्या क्वालिटीचं खत, ते पण बघण्यासारखं आहे। त्याचसोबत कलमाचं जे आहे फणसाचं जे कलम आहे ते करण्याचं ते काम करतात। ते खूप चांगलं मॉडेल आहे बोधडीमध्ये त्यांनी केलेलं की इंटिग्रेटेड शेती डेव्हलपमेंटचं जे मॉडेल आहे। तर त्यामुळे आम्ही जाणीवपूर्वक या ठिकाणी आलो जेणेकरून आपल्या भागात काही क्लस्टर शेवग्याचं जर तयार झालं तर शेतकऱ्यांना फायदा होईल आणि लोक जास्तीत जास्त येऊन यांचा भेट देतील शेताला आणि माहिती घेतील। सेंद्रिय शेती संदर्भात आपण शेतकऱ्यांना काय आवाहन करणार? सेंद्रिय शेतीबद्दल माझं हे आव्हान आहे की आपल्याकडे काय होतं की लोकांना आपल्या जमिनीचे एक तर आपण सॉइल टेस्टिंग केलेली नसते आणि आपण डायरेक्टली युरिया काही न बघता वापरतो, त्याचा खूप मोठा वापर वाढलेला आहे आणि आपल्या पाण्यामधलं नायट्रेटचं प्रमाण खूप प्रचंड वाढलेलं आहे। त्यामुळे माझं पहिलं विनंती की आपण आपल्या मातीचं परीक्षण करून घ्या, मातीला काय पाहिजे। दुसरी गोष्ट, आता बऱ्याच असं होतं की आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जे रॉ मटेरियल आहे त्याचे भाव वाढतात, मग युरियाचे आपले भाव वाढतात, DAP चे भाव वाढतात आणि मग तुटवडा होतो आणि लोक आपण त्याच्यावर खूप जास्त ओव्हर रिलायन्स त्या गोष्टीवर असतं। त्यापेक्षा आपण पॅरलली आता हे जर आपण मॉडेल बघितलं यांचं वर्मी कंपोस्टचं जे खत आहे त्याची क्वालिटी आणि एकतर घरच्या घरी ते करतात त्यामुळं
ऑलमोस्ट ते विना खर्चात ते करतात आणि याचे फायदे आपण बघितलेले आहेत. तर ते आपण हळूहळू आपल्याला या सगळ्या गोष्टी करायला लागतील. आणि माझी हीच आव्हान आहे की आपण ऑर्गॅनिक गोष्टी म्हणजे ऑर्गॅनिक खतांचा वापर तर आहेच, परंतु आता जे सापळे बघितले आपण, पिवळे चिकट सापळे, निळे चिकट सापळे, ज्यामध्ये ज्या किडी आहेत किंवा मासे आहेत ते अट्रॅक्ट करतात, ते पण ऑलमोस्ट म्हणजे झिरो खर्चात असल्यासारखं आहे. आणि त्यामुळे काय होतं की तो खर्च तर वाचतो, परंतु केमिकलचा वापर आहे तोही कमी झालेला आहे. आणि त्यामुळेच त्यांचा आता जो प्रयत्न आहे की युरोप आणि अमेरिकेच्या मार्केटमध्ये रेसिडी फ्री उत्पादन लागतं, तर त्यांनी ऑलरेडी मला वाटतं 2 वर्ष सर्टिफिकेशन केलेलं आहे आणि त्या दिशेने त्यांची वाटचाल चालू आहे. तर त्यामुळं चांगलं एक तर अन्न आणि दुसरी गोष्ट कमी खर्चात याचं प्रॉपर शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून त्यांची अंमलबजावणी ते करतायत. तर माझं हेच विनंती आहे, आपण याचा आधी अभ्यास करा या सगळ्या गोष्टींचा, आणि मला असं वाटतं की ते शक्य आहे, सहज त्याची अंमलबजावणी शक्य आहे. तर हेच आपल्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की एक पीक पद्धतीतला बदल करणे हळूहळू, आणि जे इतर गोष्टी ऍक्टिव्हिटी आहेत एकतर आपल्या आहे त्या पिकांमध्ये पण काही गोष्टींची म्हणजे सोयाबीन आहे त्यामध्ये बीबीएफ लागवड करू शकतो, बेडवर लागवड करू शकतो, म्हणजे निचरा पाण्याचा जास्त होईल. आणि कॉटन मध्ये पण श्रेडरचा वापर जर केला तर हे जे काय आपण नंतरच्या वेचणीनंतर आपण ते जाळून टाकतो, ही अत्यंत चुकीची अत्यंत घातक पद्धत आहे. ती बंद केली पाहिजे, ज्यांनी आपल्या शेतीतलं जमिनीतलं कार्बन 0 पर्यंत आलेलं आहे. तर हे जर कॉटन श्रेडरचा वापर आपण केला, आता कृषी समृद्धी योजनेमध्ये 132 श्रेडर आम्ही प्रस्तावित केलेत, तर तो जो सगळा गोष्ट शेतातच जर ते पडलं तर आपल्या जमिनीचं जे पत आहे ते खूप चांगली वाढेल. आता आपण बघितलं यांच्या शेतामध्ये शेवगा किंवा जे कटिंग केली जाते ते तिथं शेतात टाकतात आणि त्यामुळे यांचा ऑर्गॅनिक कंटेंट खूप चांगला वाढलेला आहे. त्यामुळं हे माझं सगळ्यांना आव्हान आहे.